तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यासाठी 31 मे रोजी मतदान होणार असून तिरंगी लढतीनं ही निवडणूक गाजणार आहे। सभासदांना कारखाना सुरू होण्याचं आश्वासन, कामगारांना थकीत पगार देण्याची कबुली व एकमेकांवरील टीका टिप्पणीनं ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहे। सुस्थितीत असलेल्या जिल्ह्यातील विखे व थोरात यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर बंद स्थितीत असलेल्या राहुरीची निवडणूक बिनविरोध होईल असं सभासदांना वाटत होतं। मात्र बिनविरोधची आशा मावळून निवडणुकीला 3 पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे राहिले। जनसेवा मंडळाचे नेतृत्व सभापती अरुण तनपुरे करतात। तनपुरे यांनी बाजार समितीचा सुरळीत कारभार हाताळून राज्यात आदर्शवत काम केलं असल्यानं तनपुरे कारखाना सभासदांनी ताब्यात दिल्यास राहुरी बाजार समितीप्रमाणे तनपुरे कारखान्यात चांगल्या पद्धतीनं काम करून कारखाना ऊर्जित अवस्थेत आणू हा महत्त्वपूर्ण मुद्दा सभासदांपुढे मांडून अरुण तनपुरे निवडणुकीला सामोर जाणार आहेत। तर शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली 21 उमेदवार निवडणुकीत उतरले। शेटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला असून सर्व नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचं सांगून त्यांच्या विरोधातील दोन्ही पॅनलमधील बहुतांशी पॅनलमधील उमेदवार जुनेच संचालक असल्यानं त्यावरून टीकेचं लक्ष करणार असल्याचं दिसतंय। तर तिसरा पॅनल हा कारखाना बचाव कृती समितीचा आहे। या पॅनलचं नेतृत्व अमृत धुमाळ, अजित कदम, अरुण कडू हे नेते मंडळी करतात। समितीनं न्यायालयात याचिका दाखल केल्यानं कारखान्याची निवडणूक लागली व खासगीकरण पासून कारखाना वाचवला असल्याचं त्यांच्याकडून प्रचारात सांगितलं जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही सर्व नेते मंडळी असल्यानं कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार हे मदत करणार असल्याचा मुद्दाही प्रचारात कृती समितीकडून सभासदांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। तिरंगी लढतीनं निवडणूक गाजणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।